लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आपल्या या योजनेच्या संदर्भात। तर आदितीताई तटकरे यांनी आपल्या या योजनेसंदर्भात दोन महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि अगदी स्पष्टपणे त्यांनी परखडपणे त्या बाबी ज्या आहेत मांडलेल्या आहेत। तर नेमक्या त्या दोन बाबी कोणत्या ते तर मी सांगणारच आहे, पण आज सर्वांना माहिती आहे आज आहे 25 तारीख आणि 25 तारीख म्हटल्याच्या नंतर आज सर्वांना माहिती आहे की आज आहे आषाढी एकादशी। तर त्यामुळे आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। बघा 25 जुलै आहे आणि त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पण आता येऊयात आपल्या या अपडेटकडे की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी या योजनेच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे, मागच्या एक दोन दिवसापूर्वी मी पण तुम्हाला सांगितलं होतं की योजनेच्या संदर्भात काही लोक नकारात्मक वातावरण तयार करीत आहेत, पण आदितीताई तटकरे यांनी वेगळी माहिती सांगितली आहे आणि ती माहिती नेमकी कोणती आहे ती पण सांगणार आहे। बघा ती माहिती आहे की त्यांनी आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की जे हायकोर्टात गेले त्यांना पुळका येत आहे, म्हणजे लाडक्या बहिणींचा, असं मी नाही म्हणालो, असं आदितीताई तटकरे म्हणाले आहेत। आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या सांगितल्या। नंबर 1, योजना कधीही बंद होणार नाही, कारण काही लाभार्थ्यांच्या मनामध्ये साहजिकच आहे शंका येते की मग अशामुळे योजना बंद होणार का वगैरे। तर योजना बंद होणार नाही आणि नाही आपल्या या योजनेचं महत्त्व कमी होणार आहे, अजिबात कमी महत्त्व होणार नाही आणि योजनाही बंद होणार नाही, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बाजूने काही चुका करू नका तुम्ही, म्हणजे बँक खातं बदलू नका विनाकारण, काही जे गरज नाहीत तसे तुम्ही बदल करू नका। त्यामुळे काय होईल की तुमचा अचानक हप्ता जो आहे बंद होतो आणि मग नंतर परत चालू करायला अडचण येतात। तर ते झालं बघा, बऱ्याचशा प्रत्येक महिन्यात बऱ्याचशा लाडक्या बहिणी तेच करतात चुकी की कारण नसताना पण बँक खातं बदलतात, तर ती तुम्ही चूक करू नका। तर मग आदितीताई तटकरे काय म्हणाल्यात, तर योजना कधी बंद होणार नाही ही त्यांनी आत्ता नुकतीच दिलेली माहिती आहे, बरोबर। त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली बघा की त्यांनी सांगितलं की हे विरोधकांना त्यांनी हे उद्देशून बोलले आहेत त्या जे पहिल्यांदा हायकोर्टात गेले, कारण तुम्हाला माहिती आहे यापूर्वी योजनेच्या संदर्भात हायकोर्टामध्ये पण गेले होते, पण नंतर तिथे निराशाच त्यांच्या हाती आली होती। पण असो, बघा आदितीताई तटकरे या काय म्हणाल्यात बघूयात। तर त्यांना आता योजनेचा पुळका येत आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समारोप आहे तर स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी घेतला। पण इथे एक बाजू पण समजून घ्यायला पाहिजे, ती बाजू म्हणजे कोणती की काही ज्या लाभार्थी आहेत ताई त्या खरंच अपात्र झालेल्या आहेत, ती ही बाजू तुम्ही मान्य करा। काही ज्या लाभार्थी आहेत त्या खरंच अपात्र झालेल्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही ताई फेर तपासणी जी आहे, फेर तपासणी तर ती आणणं अत्यंत गरजेची आहे आणि KYCचं पोर्टल जे आहे ताई तुम्ही आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे। KYCचं पोर्टल चालू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा कसं होईल माहिती आहे का की एक बाजू आपण समजून घेतली आणि दुसरी बाजू समजून घेतलीच नाही, असं पण होऊ शकतं। पण असो, सरकार लाडक्या बहिणींच्या या योजनेच्या पाठीमागे ठामपणे आहे, त्यामुळेच त्यांनी तसं म्हणलेलं आहे की योजना कधीही बंद होणार नाही आणि चांगली गोष्ट आहे आणि ऑब्व्हियसली ही योजना बंद होणार नाही, त्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। पण ही अपडेट याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण की नकारात्मक वातावरणामध्ये यामुळे लाडक्या बहिणींना धीर मिळतो आणि त्यांना कळतं की मला जे 1500 रुपये प्रति महिना मिळत असतात तर ते इथून पुढेही निरंतर चालू राहणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। कोणत्याही प्रकारची जर का आपल्या या योजनेच्या संदर्भात छोटी मोठी अपडेट आली तर आपल्या या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न केला जाईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।